नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही आलो आहोत सिंहगड फोर्टवर आणि आपल्यासोबत जुडले गेलेले आहेत अर्जुन बेलोशे फ्रॉम पाचगणी आणि आपल्यासोबत एक नवीनच छोटे मोठे इतिहासकारक म्हणजे स्वतःलाच समजतात चांगले शान तर नाही बरोबर चांगलं त्यांच्याकडे थोडंफार नॉलेज आहे. आम्ही ॲक्सेप्ट करतो. त्यांची ओळख करून द्यायची राहिलं. किरण पुराणे फ्रॉम नगर साईड नगरचे आहेत आणि खूप चांगले इतिहासकारक आहेत. म्हणजे महाराजांचे चांगले ट्रूवाले भक्त आहेत. फक्त महाराजांचे विचार जपत नाहीत ह्याचा मला लय मोठी खंत आहे. महाराजांचे विचार जपायचे आम्ही जोपासतो. ते तुम्हाला आचरणातून आमच्या प्रत्येक गोष्टीमधून दिसून येतात. ते तुम्हाला थोडे जरा विचार शेअर करतील त्यांचे. आपण ऐकूयात. किरण शेठ बोला जरा. तर आज आम्ही कोंढाणा किल्ल्यावरती आलो. म्हणजे त्या किल्ल्यानंतर किल्ल्याला पहिल्यांदा कोंढाणा नाव होतं. नंतर जेव्हा तानाजी मालुसरे सरांनी इथं शौर्याची पराक्रम केला आणि नंतर या गडाचं सिंहगड म्हणून असं नाव देण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांकडून यांना या किल्ल्याला सिंहगड असं नाव दिलं. एक प्रकारे आपण पदवी बहाल केल्यागत आपण बोलू शकतो. आणि कारण की ज्याप्रमाणे आपले तानाजी मालुसरे मावळे लढले, त्यांचा जो त्यांनी ज्या मावळ्यांना घेऊन हा किल्ला हस्तगत केला तो म्हणजे इतका भयानक पराक्रम होता ना की त्यावेळेस एक अशी व्याख्या बोलली जायची की गड आला पण सिंह गेला. म्हणजे इतका मोठा पराक्रम त्यांचा होता त्यावेळेस. आता पुढचं आपल्याला अजून थोडी माहिती किरण पुराणे साहेब देतील. मी त्यांना मधनच डिस्टर्ब केलं. तर साहेब बोला. आत्ताच आम्ही तानाजी कडावरून आलो. तानाजी कडाचं महत्त्व म्हणजे या सिंहगड किल्ल्यावरचं तानाजी मालुसरे यांनी स्वतःच्या भावाला कल्याण दरवाजाकडे, आम्ही आत्ता इथून कल्याण दरवाजाकडे चाललो, त्यांनी स्वतःच्या भावाकडे 300 मावळ्या देऊन गडाच्या कल्याण दरवाजापाशी तू ये आणि मी कड्यावरून चढून एक घोरपडीची मदत घेऊन तानाजी मालुसरेने असा कडा चढलेले की त्या काळात इम्पॉसिबल, म्हणजे की तो कोणत्याच काळात इम्पॉसिबल होतं की तो कडा चढून हा गड घेण्याची. अवघे 600 मावळे घेऊन हा गड जिंकण्यासाठी आलता. हिदाल्ला सुभेदार, तेव्हा कोंढाण्याचा सुभेदार उदयभान राठोड हा मराठा, हा राजपूत होता एक. आणि तो औरंगजेबचा एकदम कट्टर त्याचा समर्थक होता. आणि तो असा होता की त्याने इथल्या 12 मावळात